श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता 24 स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर पहा, काल 16 फेब्रुवारी 2025 होता आणि काल होती माघी महिन्यातील संकष्टी चतुर्दशी आणि संकष्टी आणि रविवार. म्हटलं चला दगडूशेठ बाप्पांचं, गणपती बाप्पांचं आपण दर्शन घ्यायला जाऊया. गणपती बाप्पांचं बोलावणं तर खूप वेळा आला होता, पण कदाचित माझ्याच नशिबात ते दर्शन नसेल. तर मी ह्यावेळी ठरवलं की आता जावंच आपण. रविवार पण आहे आणि महाराजांचं दर्शनसुद्धा होईल. तर निघालो आम्ही आणि मग बघा, मी पोचले सर्वप्रथम मंडईत आणि त्यानंतर दगडूशेठकडे जायला इतकी गर्दी, इतकं बापरे, रस्ते तुडुंब भरलेले होते. तरीसुद्धा दर्शनाची ओढ होती. बाप्पांचं दर्शन आणि गणपती बाप्पा, दगडूशेठ हलवाई म्हणजेच पुण्याचं एक तुमच्या मनोभावे तुम्ही जर शरण गेलात तर तुम्हाला सर्व तुमच्या दुःखातून, कष्टातून दूर सारणारे माझे गणपती बाप्पा, आणि दुःख असो किंवा सुख त्यांची सोबत असते. म्हणून आपण नेहमीच भगवंताकडे जावं, तर ते आभार मानण्यासाठी, काही मागण्यासाठी न जाता जे दिलं आहे त्यामध्ये समाधान मानून त्यांचे आभार मानावे आणि कृतकृत्य व्हावं, हा एक उपदेश असतो. आणि महाराजांचं दर्शन किंवा बाप्पांचं दर्शन जेव्हा होतं तेव्हा एक वेगळाच उल्हास, समाधान आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणून जेव्हा जेव्हा शक्य आहे तुम्ही तुमच्या घराजवळील मंदिरांजवळ जायला शिका, किंवा जसं आपल्या काही महत्त्वाचे तिथी असतात तेव्हा नक्कीच बाप्पांचं दर्शन घ्यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं. तर सर्वप्रथम गेले ते दत्त मंदिरात आणि पहा, दत्त महाराज इतकी सुंदर, साक्षात दत्तमूर्ती, साक्षात महाराज उभे होते अशी मूर्ती, ती भव्य, सुंदर आणि आकर्षक अशी होती, सुंदर मूर्ती होती. तर दत्त महाराजांचे आशीर्वाद घेतले, प्रसाद ग्रहण केला, ग्रहण केलं, अभिषेक तीर्थ ग्रहण केलं आणि मग पावले आपोआप निघाली ती बाप्पांच्या दर्शनाला. तर गणपतींचं पहा, संकष्टी असल्यामुळे खूप गर्दी असते आणि अभिषेक जे असतात तर ते 2100पासून स्टार्ट होतात आणि त्याचं बुकिंग आधीच झालेलं असतं. तर ऐन टायमाला तुम्हाला अभिषेक नाही करता येत, पण गर्दी टाळण्यासाठी स्पेशल पास घेऊन तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. तर मी नॉर्मल दर्शनाच्या लाईनमध्ये गेले, कारण म्हटलं की तेवढ्या वेळेत आपण नामस्मरण किंवा ह्या गोष्टी होतात, तर नक्कीच आपण नॉर्मल लाईनमधून जावं. कदाचित अर्धा ते पाऊण तास लागेल म्हटलं, किंवा 1 तास लागेल. तर पाऊण तासामध्येच नंबराला ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप सुरूच होता. त्याचबरोबर बाप्पांच्या दर्शनाची ओढ होती. बाप्पा कसे सजले असतील यासाठी ओढ दिसतच होती. तसे ओळखीचे सुद्धा ट्रस्टी आहेत आपले, परंतु त्यांच्या ओळखीतून डायरेक्ट दर्शनाला न जाता आपण नॉर्मल लाईनमध्ये गेलं तर त्याचं एक वेगळं समाधान नक्कीच असतं. म्हणून मी नॉर्मल लाईनमधूनच गेले. बाप्पांचं सुंदर दर्शन झालं. अगदी जवळजवळ 10 मिनिट त्यांच्यासमोर थांबता आलं आणि कुणीही एवढ्या गर्दीतसुद्धा कुणीही पुढे सरका किंवा पुढे जा असं काही म्हटलं नाही. आणि जोपर्यंत ते म्हणत नाहीत तोपर्यंत दर्शन घेत राहायचं. म्हणून मी बाप्पांच्या समोर थांबले आणि बाप्पांना साष्टांग नमस्कार केला आणि मनोमन त्यांची प्रार्थना करून मी थांबले होते. तर थोड्या वेळात ते जे ओळखीचे होते ते दादा आले आणि मग त्यांनी सुद्धा आशीर्वादासाठी म्हटले आपण पुढे जाऊ. तर तिथल्या गुरुजींनी नारळ दिला. तर त्यांच्या हातात पहिल्यांदा 5 नारळाचं तोरण आलं होतं, पण मग नंतर त्यांनी एक नारळ काढून दुसरा नारळ काढून दिला, तो आशीर्वादाचा नारळ मिळाला. त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया, ओम गम गणपतये नमः, दगडूशेठ हलवाई बाप्पा असं जे लिहिलेलं एक वस्त्र असतं, ते वस्त्रसुद्धा त्यांनी गळ्यामध्ये घातलं. तर तो बाप्पांचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण मी कुठलीही अभिषेकासाठी मी नोंद केली नव्हती, तरीसुद्धा बाप्पांनी त्यांचा आशीर्वाद मला एवढ्या ह्याच्यामध्ये दिला. आणि त्याचवेळी जेव्हा सभामंडपातून मी खाली निघत, म्हणजे अजून मी मंदिरातच होते, तर त्या मंदिरातच असताना जे अभिषेक, सार्वजनिक अभिषेक चालू असतात तिकडे, तर त्या अभिषेकांची आरतीची वेळ झाली होती. त्या अभिषेकाचे शब्दसुद्धा कानावर ऐकायला मिळाले, अथर्वशीर्ष ऐकायला मिळालं, मंत्रोपचार ऐकायला मिळाले आणि त्याचबरोबर महाराजांची आरतीसुद्धा, बाप्पांची आरतीसुद्धा झाली. तर ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिथे आरती मिळाली, हे खूप भाग्याचं मानते मी. आणि महाराजांनी, स्वामींनी
बाप्पांनी खूप भरभरून आशीर्वाद दिले आणि त्याच्यानंतर मी गेले कसबा गणपतीला आणि महाराजांचा प्रसाद घेतला. आणि कसबा गणपती म्हणजेच पुण्याचं ग्रामदैवत आहे. हे ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हे आवर्जून तुम्ही अगदी हाकेच्या अंतरावर दगडूशेठ हलवाईपासून डाव्या साईडला हे मंदिर आहे, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. अगदी पुरातन काळातील वाड्यामध्ये कसबा गणपतीचं बैठक आहे. तुम्ही साधा केशरी शेंदूर लावलेला तो गणपती बाप्पा इतका सुंदर आणि आकर्षक दिसत होता. आणि तो जो जुना वाडा आहे अगदी पुणेरी पद्धतीचा, तर तो सुद्धा खूप मनमोहक आहे. आणि तिथे उन्हाच्या झळा जेव्हा लागतात तेव्हा तिथे अत्यंत सुंदर असा गारवा होता. गारगार एकदम मस्त थंडगार पाणीसुद्धा प्यायला मिळालं. मंदिर इतकं सुंदर आहे, ते सुद्धा तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. आणि त्यानंतर मला जायचं होतं कालभैरव मंदिरला, कारण पुण्यातील कालभैरव मंदिर हे कसबा पेठेमध्ये आहे. कसबा पेठेमध्ये 2 कालभैरव मंदिर आहेत, एक जुना कालभैरव आणि दुसरा आहे नवीन कालभैरव. पण दोन्ही कालभैरवांच्या मंदिरात मी गेले. नवीन जे आहे तर ते 1 ते 4 या वेळेमध्ये बंद असतं आणि मी नेमकी पोहोचले होते 3 वाजता. तर काय करायचा असा प्रश्न पडला होता. तर मी मंदिराच्या समोर जस्ट बसून मी कालभैरवाष्टक वाचायला सुरुवात केली. आणि तिथले दादा त्यांचं काहीतरी काम निघालं आणि मग त्यांनी मंदिर सुशोभनाकर किंवा काय त्यांच्या कामासाठी त्यांनी उघडलं आणि म्हटले तुम्ही आता उघडलेलं आहे तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि कदाचित महाराजांनीच मला बोलवून घेतलं दर्शनासाठी. तू इतकी दुरून आली आहेस, इतक्या उन्हात आली आहेस, तर ये म्हणून मायेने त्यांनी बोलवून घेतलं. तर कालभैरव महाराजांचं दर्शन घेतलं. इतकं सुंदर मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. आणि आय थिंक मी कालभैरव मंदिरामध्ये एवढ्या मोठ्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेले होते. तर तिथेसुद्धा दर्शन झालं. त्यानंतर 11 वेळा कालभैरवाचं पठण झालं आणि मग मी निघाले जुन्या कालभैरव मंदिरांकडे. तर ते मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. अगदी शेणाच्या मातीने सारवलेलं आहे. मूर्ती इतकी सुंदर होती. तर कालभैरव आणि त्यांच्या पत्नीसह ते इतकी सुंदर त्यांची पूजा बांधली होती. तर हे कुंभारवाड्यामध्ये कसबा पेठेत हे हे मंदिर आहे. तिथेसुद्धा कालभैरवाचं दर्शन घेतलं, कालभैरव अष्टक म्हटलं आणि मग तिथून मी आले. तर हा प्रवास कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.